नाचिकेत कथासार पहिला अध्याय. उद्दालक ऋषीचे चरित्र व ब्रह्मदेवाचा वर. उद्दालक ऋषीचं चरित्र आपण बघत आहोत. पांडव वंशातला जो जनमेजय राजा होता त्यानं वैशंपायन ऋषीला एखादी चांगली कथा सांगा असं म्हणल्यामुळं वैशंपायन ऋषी जो ब्रह्मदेवाचे मानसपुत्र उद्दालक ऋषी ह्यांची कथा सांगू लागलेले आहेत. मानसपुत्र म्हणजे मनात आलं त्यावेळेस पुत्राची उत्पत्ती केली. मानसपुत्र आपल्या प्रत्येक अवयवापासून वेगवेगळ्या अवयवापासून उत्पत्ती करणं म्हणजेच मानसपुत्र. तिथं पत्नीचं काम नाही, आपल्या आपल्या शरीरापासूनच अमृत चोळं पुत्र उत्पन्न करणं. अशा ब्रह्मदेवानं उत्पन्न केलेले जे मानसपुत्र उद्दालक ऋषी ह्यांचं चरित्र कोण सांगत आहे तर वैशंपायन ऋषी. कुणाला सांगतात? जनमेजय राजाला. हा जनमेजय राजा जो होता तो अर्जुनाचा पंतू, अभिमन्यूचा नातू, परीक्षितीचा पुत्र. हा जनमेजय राजाला ही कथा काल सांगायला सुरू केलेली आहे. तर हा कथाभाग सांगत असताना सर्व ऋषी उद्दालक ऋषीकडे आलेले आहेत. त्याची कीर्ती ऐकून कोणकोणते ऋषी आले तर गौतम, भारद्वाज, भृशुंडी, अंगिरा, रोमहर्षण आणि मार्कंडी, पिप्लायन असे अनेक ऋषी आदी म्हणून सांगितलं. ह्या उद्दालक ऋषीची कीर्ती ऐकून भेटायला म्हणून आले. उद्दालक ऋषींनीही त्यांचं स्वागत केलं. की आपण काल बघितलं उद्दालक ऋषीचा आश्रमसुद्धा किती रमणीय होता. अनेक फुलझाडं, अनेक वृक्ष फळानं बहरलेले आणि अनेक पशु पक्षी आनंदानं त्या आश्रमामध्ये आनंदानं किलबिल करायचे. त्याच्यामध्ये कोकिळा, मोर, शुक, सारिका ही मधुर अशा आवाजामध्ये आनंदानं विहार करत होते. असा त्यांचा रमणीय आश्रम होता. आणि त्यावेळी तापसामध्ये मुकुटमणी असा जो पिप्लायन ऋषी, तापसामध्ये मुकुटमणी म्हणजे तपश्चर्या करणारे, जास्त तपश्चर्या करणारे मुकुटमणी म्हणजे मोठे. तापसामध्ये मुकुटमणी असा पिप्लायन ऋषी तो बोलू लागला. ही पिप्लायन ऋषी जे होते ते मुकुटमणी का? आपण सुद्धा आता मंत्री, एक खासदार अनेक असतात आणि एकच मंत्री होतो, तर तोच का? काहीतरी विशेष गुण असतो त्याच्यामध्ये, म्हणून त्यालाच केलेलं असतं. तसं इथं जी माळ असते आणि माळामध्ये जो मोठा मणी असतो त्याला मुकुटमणी आपण म्हणतो. ऋषीमध्ये ह्या पिप्लायन किंवा पिप्लाद ही एकच आहे. तर या पिप्लाद ऋषींना मुकुटमणी असं इथं म्हटलेलं आहे. ऋषी तो बोलू लागला, मुकुटमणी का झाले? पिप्लायन ऋषी जे होते ते दधीची ऋषीचे पुत्र आहेत. हे दधीची ऋषी महान असे शिवभक्त होते. त्यांच्या पत्नीचं नाव सुवर्चा. ही दधीची ऋषी शिवभक्त होते. शिवभक्तीमध्ये रमून गेलेले असायचे सारखे. ह्यांचा एक मित्र होता दधीची ऋषींचा, शुवा राजा म्हणून. राजाची ह्या ब्राह्मणाशी मैत्री झाली. ही दोघं मित्र एके दिवशी गप्पा मारीत बसले आणि बोलत बोलत दोघांच्या बोलण्यामध्ये विरोधी भाव निर्माण झाला. ऋषी जे होते ते म्हणू लागले, ब्राह्मण सर्वश्रेष्ठ असतात. आणि राजा म्हणू लागला, नाही, ब्राह्मण नाही, राजा श्रेष्ठ असतो. कारण राजाच्या आश्रयालाच ब्राह्मण राहतात, जगतात.
म्हणून राजा श्रेष्ठ आहे असं कोण म्हणू लागलं? शुवा म्हणू लागला. आणि दधीची ऋषी म्हणू लागले, नाही तसं नाही राजा, ब्राह्मण श्रेष्ठ आहे. राजा जरी असला तरीसुद्धा लोक ब्राह्मणाचंच पूजन करतात, राजाचं करत नाहीत. राजापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहे. आणि राजा म्हणू लागला, ब्राह्मणांपेक्षा राजा श्रेष्ठ आहे. असं बोलत बोलत वाद निर्माण झाला. राजाही माघार घेईना, राजा श्रेष्ठ आहे म्हणू लागला. दधीची ऋषीही माघार घेत नव्हते, ब्राह्मणच श्रेष्ठ म्हणू लागले. आणि वाद निर्माण झाला. आणि वाद निर्माण बोलत बोलत मारामाऱ्या सुरू झाल्या. आणि राजानं काय केलं? दधीची ऋषीच्या छातीवर बुक्की मारली. दधीची ऋषींचा प्राण निघून जाऊ लागला. तेव्हा शुक्राचार्यसुद्धा शिवाची साधना आराधना करणारे महान भक्त आहेत. आणि दधीची ऋषीसुद्धा. मग दधीची ऋषींनी आपला मित्र जो शुक्राचार्य यांना बोलावलं, म्हणजे पाचारण केलं. संकटाच्या वेळी मित्राला हाक मारली म्हणाय हरकत नाही. शुक्राचार्यांनी मृत्युंजय मंत्रानं दधीची ऋषीचे प्राण वाचवले. परंतु दधीची ऋषींना वाईट वाटलं. त्यांनी अरण्यामध्ये जाऊन महादेवाची आराधना केलेली आहे, तपश्चर्या केली, महादेवाची तपसाधना केली. शिव प्रगट झाले. आणि का मला बोलावलंस? का तपश्चर्या करतोस? तपस्वी आहेस बाळा म्हणून विचारलेलं आहे. तेव्हा दधीची ऋषी म्हणू लागले, मला वर पाहिजे म्हणले. कोणता वर पाहिजे? शिवानी विचारलं. तेव्हा दधीची ऋषींनी सांगितलं, माझे हाडं वज्रासारखे व्हावे आणि मी कुणापुढेच दीन होऊ नये आणि मला कुणीच मारू शकणार नाही. मला जेव्हा मारायचं तेव्हा मरता यावं, मला कुणाच्याही हातानं मरण नको आहे. अशा प्रकारे 3 वर मागून घेतले. कुणी? दधीची ऋषींनी. दधीची ऋषी कोण होते? पिपलायन ऋषींचे वडील. ही कथा मी का सांगत आहे तर ह्याचा संदर्भ पुढे त्यांच्या जन्माशी आहे म्हणून. आणि ही सांगितल्याशिवाय पुढचं कळत नाही. मग दधीची ऋषी जी होते ह्यांनी 3 वर मागून घेतले. वृत्रासुर नावाचा राक्षस होता. आणि ह्या राक्षसानं देवांना, दानवांना सगळ्यांना सळोकपळ करून सोडला. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वर मागून घेतला, मला अमर करा. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं, अमर मीच नाही, जन्माला तो मरतो. ज्यानं जन्म घेतला त्याला मरावंच लागतं कवा ना कवा. म्हणून मी तुला अमरतेचं वरदान देऊ शकत नाही. तेव्हा वृत्रासुरानं वरदान मागितलं, जरी मला अमरतेचं वरदान तुम्ही नाही दिलं तरी मी मागल ते वरदान मला द्या. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला विचारलं काय पाहिजे. तेव्हा तो म्हणू लागला, मला मरण वापरलेल्या शास्त्रानं येऊ नये आणि धातूच्या शास्त्रानं येऊ नये असा वर मागितला. आणि वर मागून उन्मत्त झाला. देवावर स्वारी केली, सर्वांना जिंकलं, ऋषीमुनींना मारू लागला. तपस्वी अरण्यात जाऊन लपून बसले. असा उत्पात माजिवला ह्या वृत्रासुरानं. इंद्राचं राज्य घेतलं, इंद्राला हकलून दिलं. तेव्हा सर्व देवांना काळजी वाटू लागली. देवाकडं शास्त्र होते पण वापरलेले होते आणि धातूचे होते काही देवांकडं. काय करावं काही सुचेना. आणि जी दधीची ऋषींनी वर मागून घेतला होता तो वर त्यांच्या जीवावर बेतला. देवाने दधीची ऋषीकडं जायचं ठरवलं. आणि दधीची ऋषींचे जे हाडं आहेत ते वज्रासारखे आहेत आणि आपण त्यांना त्यांचे हाडं मागून घेऊ आणि त्याच्यापासून शस्त्र उत्पन्न करू, म्हणजे कोणत्याच धातूचं शस्त्र होणार नाही आणि वापरलेलंही होणार नाही असा त्याचा वर आहे. तर ते साध्य होईल म्हणून सर्व देव दधीची ऋषीकडे गेले. दधीच्या ऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर पत्नी घरी होती त्यांची. दधीची ऋषींनी देवांना विचारलेलं आहे, का येणं केलं? तेव्हा देव गप्प बसले. दधीची ऋषींच्या लक्षात आलं आपली पत्नी जवळ इथं म्हणून हे बोलत नाहीत.
ह्यांना काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा दधीची ऋषींनी आपल्या पत्नीला पाणी आण म्हणून बाहेर पाठवलं, आडावून पाणी आण शिंदून म्हणून. आणि देवांना विचारलेले, का आलात, काय प्रयोजन आहे येण्याचं? तेव्हा देवांनी सांगितलं, आमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडं आलेलो आहोत आणि तुमच्या हाडाची मागणी करायला आलेलो आहोत. दधीची ऋषींनी परोपकारासाठी, दधीची ऋषी शिवभक्त होते आणि शिवासारखेच परोपकारी होते. क्षणात देह त्याग केलेला आहे. आणि हाडं माझे न्या, गाईला ते चाटायला लावले हाडं. तोपर्यंत त्यांची पत्नी बाहेरून आली आणि पत्नीनं बघितलेलं आहे आणि हा देवाचाच कारभार आहे, ह्या देवानीच ही केलेलं आहे असं तिच्या लक्षात आलं. रडू लागली, आक्रोश करू लागली. देवांना पशु होताल असा शाप दिला दधीची ऋषींच्या पत्नीनं आणि तीही सती जायला निघाली. देवाने हाडं नेले, शस्त्र तयार केले, विजय मिळवला. ती भाग वेगळा तिकडचा. दधीची ऋषींची पत्नी सती जाण्यासाठी निघाली आणि सती जाण्यासाठी सज्ज झाली. तेव्हा आकाशवाणी झाली, तुला सती जाता येणार नाही, तुझ्या गर्भामध्ये दधीचीचा अंश वाढत आहे आणि तू सती जाऊ नकोस. आकाशवाणी झालेली अशी. तेव्हा तिचा निर्धार होता सती जाण्याचा. तिनं पोटावर दगड मारून घेतला आणि गर्भाचा त्याग केला. तोच गर्भ पिंपळाखाली पडला आणि त्या पिंपळानं तो गर्भाचं पालन केलं. धरणीनं गाईचं रूप धारण करून रोज दूध पाजायचं. हा बाळ जो होता, ह्या दधीची ऋषीच्या पत्नीनं त्या बाळाचा त्याग केला आणि सती गेली. जाताना आशीर्वाद दिलेला आहे त्या बाळाला, फार मोठा हो, तपस्वी हो म्हणून. आणि गर्भात होते तेव्हापासून, जन्मले तेव्हापासून दधीची ऋषी तपश्चर्या केलेली. कुणी दुसरे ऋषी जन्मतात 5 वर्षाचे होतात, त्याच्यानंतर कळाल्यानंतर तपश्चर्या सुरू करतात. परंतु दधीची ऋषींनी 9 महिनेही पूर्ण झालेले नव्हते, एवढ्या लवकर गर्भाचा त्याग केला आणि त्याच वेळेसपासून तपसाधनेला सुरू केलेले. असे हे पिपलायन ऋषी पिपळाखाली वाढले म्हणून त्यांचं नाव पिपलाद असं आहे. आणि त्या पिंपळाच्या पूजेनं शनीचा जो दोष लागलेला असतो ना, तो निघून जातो असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तो का तर एकदा पिपलाद ऋषी शिव परमात्म्याला विचारलेले, देवा, मी एवढ्या लहानपणी गर्भातच माता पिता विरहित का झालो? माझं कोणतं कर्म होतं, कोणतं पाप होतं, त्यामुळं मला एवढ्या लवकर माता पित्याचा म्हणजे विरह झाला, एकाचंही छत्रछाया मला मिळाली नाही. तेव्हा महादेवानं सांगितलं, तुझ्या राशीला शनीची दया लागलेली होती, शनीची 7.5 लागलेली होती. पिपलाद ऋषी क्रोधित झाले आणि मारून टाकतो शनीला म्हणले आणि शनीवर धावलेले आहेत. तेव्हा शनी महादेवाच्या पाठीमागं लपला. पिपलाद ऋषींनी सांगितलं, याला सांगा नीट, तुमच्या पाठीमागं लपलेला आहे. लहान बाळ 14 वर्षाचं होईपर्यंत शनीची 7.5चा प्रभाव त्या बाळावर पडू नये, असं जर ह्यानं केलं तर ह्याला आजच मी मारून टाकतो. म्हणून लहान बाळाचं बचाव या पिपलाद ऋषीच्या वरानं 7.5 लहान बाळाला लागत नाही. अशा प्रकारे ही जर कथा ऐकली तर शनीची बाधासुद्धा दूर होईल. ही पुराणातली कथा आहे, परंतु इथं संदर्भ आला म्हणून ही थोडीशी पिपलायन ऋषीची छोटीशी माहिती सांगितलेली आहे. असे हे श्रेष्ठ पिपलायन ऋषी ही काय करू लागले, त्यावेळी तापसामध्ये मुकुटमणी असा पिपलायन ऋषी तो बोलू लागले. कुणाला? उद्दालक ऋषीला. ही कथा कोण सांगत आहे? वैशंपायन ऋषी जनमेजय राजाला सांगत आहेत. तुझे हे आघात तप पाहून
भ्रमाधिक विस्मित झाले आहेत. ऋषी काय म्हणतात? पिपलायन ऋषी बोलू लागलेले आहेत, आम्ही तुझ्या तपाची ख्याती ऐकून तुझी स्थिती पाहण्यास तू कसा आहेस, एवढं तपश्चर्या करणारं तुझं शरीर कसं आहे, तुझा आश्रम कसा आहे, तुझी तपश्चर्याची कीर्ती आम्ही ऐकली आणि ती बघण्यासाठी म्हणून आम्ही तुझ्या आश्रमात आलो आहोत. तुझे हे आगाध तप पाहून भ्रमाधिक विस्मित झाले. तरी हे ऋषीवर्या, तू खूप मोठा तपस्वी आहेस. ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित होतील, एवढा तो तपस्वी आहेस. विस्मित झाले. तरीसुद्धा किंवा पण आलं की मागच्यावर पाणी पडलं. तरी हे ऋषीवर्या, तू लग्न न केल्यामुळे हे सर्व व्यर्थ होय. तू लग्न कर असं सांगू लागलेले आहेत. तू लग्न केलं नाहीस म्हणून ही तुझी तपश्चर्या ही व्यर्थ आहे. तू लग्न न केल्यामुळे हे सर्व व्यर्थ होय. ह्याचं कारण काय तर ग्रस्त आश्रमा वाचून गती नाही. आता इथं जे सांगत आहेत ते ग्रस्त आश्रम स्वीकारल्या वाचून गती नाही असं पिपलायन ऋषी उद्दालक ऋषीला समजून सांगू लागलेले आहेत. तू लग्न कर म्हणून ग्रस्त आश्रम परम पावन मानलेला आहे. खरंच आहे ग्रस्त आश्रम परम पावन, कारण ग्रस्त आश्रमावरच सगळे आश्रम अवलंबून आहेत. बघा, ग्रस्त आश्रमीच आता दिंड्या जातात, परंतु त्यांची व्यवस्था कोण करतात? रस्त्यामध्ये जीव घालण्याची, त्यांची आंघोळीची, त्यांची जी व्यवस्था होते ही साधक आहेत, पण ग्रस्त आश्रमी लोकच करतात. ग्रस्त आश्रमी लोकावरच दुसरे तिन्ही आश्रम अवलंबून आहेत असं सांगू लागलेले आहेत. ग्रस्त आश्रम परम पावन मानलेला आहे. ज्याला वित्त, सूत आणि कांता आहेत त्याचे सर्व धर्माचे श्रेय आहे. ज्याला वित्त म्हणजे ज्याच्याकडं धन आहे, ज्याला सद्गुणी पुत्र आहे आणि ज्याला सद्गुणी पत्नी आहे. आणि ही तुला मिळू शकतं कारण तू फार मोठा तपस्वी आहेस. ही तुला मिळणं अवघड नाही. तर ज्याला वित्त म्हणजे ज्याच्याकडं धन आहे, ज्याला सद्गुणी पुत्र आहे आणि ज्याला सद्गुणी पत्नी आहे, याचा सर्व धर्माचे श्रेय आहे. सर्व धर्मकार्य त्याला करणं शक्य होतं. सर्व धर्मकार्य त्याला करता येतं. धन असल्याशिवाय दान धर्म करता येत नाही. एखादा दरिद्री माणूस आहे आणि त्याला वाटू लागलं दिंडीला जेवण द्यावं, तर देता येत नाही. धन पाहिजे. किंवा सप्त्याला दान करू वाटलं त्याला, सप्ताह सुरू आहे, एखादा यज्ञ सुरू आहे आणि यज्ञामध्ये दान करायचे आणि त्याच्याकडं नाही, तिची वृत्ती दान करायची आहे, पण तरीसुद्धा धन जर नसेल तर दान करता येत नाही. म्हणून धन पाहिजे, वित्त, सूत म्हणजे पुत्र. ज्याला पुत्र आहे ना, तो आपण जे कार्य करतो, कोणकोणते कार्य पुढे सांगितलेलं सुद्धा आहे. सूत आणि कांता आहेत, त्यांना सर्व धर्माचे श्रेय आहे. आपण जे धर्म कार्य करतो ते कार्य आपला पुत्र पुढे चालवतो. आपलं जरी आपण गेलो तरी आपल्या अशक्तपणाला वृद्धावस्था आली तर ते धर्मकार्य जे असेल तो पुत्र पुढे चालवतो. म्हणून पुत्र असावा. पण कसा? सद्गुणी असेल तर पुत्र असावा. आणि कांता म्हणजे पत्नीसुद्धा असावी. पत्नी धर्मपत्नी असावी. पत्नीसुद्धा जर योग्य असेल, धर्मपत्नी असेल तरच कार्य करता येतं, धर्मकार्य करता येतं. पती धार्मिक आहे, धर्मकार्य करतो आणि पत्नीला आवडत नाही तर तिथंही धर्मकार्य होत नाही. मग धर्मपत्नी म्हटलेलं आहे. धर्मपत्नी कुणाला म्हटलं? जे धर्मकार्याला सहाय्य होते, आपल्या पतीला धर्मकार्य करण्यासाठी सहाय्य होते किंवा धर्मकार्य करण्याला भाग पाडते. पती धार्मिक नाही तरीसुद्धा ती म्हणते आपण एखादी पंगत देऊ, आपण तीर्थयात्रेला जाऊ,
आपण एखादा यज्ञ करू, अशा प्रकारे पतीला भाग पाडते. तीच धर्मपत्नी असते. सिनेमाला जाऊ, कुठंतरी उलट्या दिशेनं फिरायला जाऊ म्हणणारी पत्नी पापपत्नी असते. धर्मपत्नी होऊ शकत नाही ती. धर्मपत्नी धर्मकार्यात सहाय्य करते आणि धर्मकार्याला जी पतीला प्रवृत्त करते तीच धर्मपत्नी असते, कांता. म्हणूनच धर्मपत्नी, धर्मबहीण, धर्माई म्हणतात का हो? कुण्याच नात्याला धर्म लावलेला नाही. धर्मपत्नी, पत्नीलाच पाठीमागं धर्म लावला, अशी धर्मपत्नी पाहिजे. आणि कांता आहे त्याला सर्व धर्माचे श्रेय आहे. सगळे धर्म त्याला साध्य होतात, साध्य करता येतात. पहा ती काय म्हणू लागलेत, पहा तुला सांगतो अजून दृष्टांत देऊन. आत्री, अगस्ती गृहस्थाश्रमीच होते. आत्री ऋषी, अनुसयापती हे गृहस्थाश्रमीच होते. अगस्ती ऋषींची सुद्धा पत्नी जी होती लोपामुद्रा, या अगस्ती ऋषींच्या इतक्या आज्ञेत होती, एक शब्दही ती त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हती. त्यांच्या आवृत्तीमध्ये लोपून गेलेली होती, म्हणून तिचं नाव लोपमुद्रा होतं. ते सांगू लागलेले आहेत. आत्री ऋषी जे होते ते सुद्धा किती संसार त्यांचा धन्य होता, प्रपंच. आणि अगस्ती ऋषीचा हे गृहस्थाश्रमीच होते आणि त्यांच्या स्त्रिया महान पतिव्रता होत्या. हे तू जाणतोस, तुला सुद्धा माहीत आहे. आत्री ऋषीची पत्नी अनुसया. अनुसयाचा अर्थ असा होतो जिच्यामध्ये असया नाही ती अनुसया. असया म्हणजे मत्सर, कुणाचाच मत्सर नाही, अशी आत्री ऋषीची पत्नी जी होती ती अनुसया. अगस्ती ऋषीची पत्नी लोपमुद्रा ह्या गृहस्थाश्रमीच होते हे. आणि तुलासुद्धा तुझ्या तपसामर्थ्यानं अशी पत्नी प्राप्त करून घेता येईल आणि तो गृहस्थ आश्रम स्वीकार कर, असं ते सांगू लागलेले आहेत. अनुसयेने जी महान पतिव्रता होत्या हे तू जाणतोस. ज्या अनुसयेने प्रत्यक्ष त्रिमूर्ती बाळे केली. अनुसयेने काय केलेलं आहे, तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश देवांनाच बाळ करून टाकलं. एवढं सामर्थ्य त्या अनुसयेमध्ये होतं. त्यांच्या स्त्रिया तिच्या घरी आपल्या नवऱ्याची भिक्षा मागायला आल्या. कुणाच्या स्त्रिया आल्या हो? लक्ष आहे का तुमचं? ओम नमः शिवाय. तिन्ही देवतांच्या स्त्रिया जी होत्या ती अनुसयेकडं आपल्या पतीची भिक्षा मागायला आल्या. आणि एकच गुण अनुसयेमध्ये महत्त्वाचा होता, कुणाचीच असूया नव्हती, कुणाचाच मत्सर नव्हता. आणि एक अहंकार आणि मत्सर जर त्याग केला तर शिल्लक सद्गुणच राहतात. म्हणून सांगू लागलेले आहे. ती अनुसयेनं बाळ कसे केले तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा थोडासा कथाभाग आपण घेऊ. काही जणांना माहिती असेल आणि काही जणांना नसेल. ही अनुसया जी होती अतिशय पवित्र आश्रम होता अत्री अनुसयाचा. आणि नारद मुनीसुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच आहेत. दक्ष राजासुद्धा ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच आहेत. सृष्टी निर्मितीच्या आधी ब्रह्मदेवानं आपल्या अंगापासूनच पुत्र उत्पन्न केलेले आहेत. आपण काल बघितला तो विषय. तर हे सुद्धा ब्रह्मदेवाचे जी मानसपुत्र नारद मुनी हे भ्रमण करतात तिन्ही लोकांमध्ये दक्ष राजाच्या शापामुळं. मग तिन्ही लोकात भ्रमण करीत असताना भूक लागली त्यांना. नारद मुनीला भूक लागली, कुठं जावं काही कळेना, खूप भूक लागली. भ्रमण करू लागले, पळू लागले सगळीकडं. अत्यंत सुंदर असा आश्रम दिसला अनुसयाचा. पळतच गेले अनुसयाच्या आश्रमामध्ये आणि अनुसयेला मला खूप भूक लागली, जेवायचे म्हणले. अनुसयेनं तात्काळ स्वयंपाक केला, जेवायला वाढलं आणि सांगितलं नारद मुनीला, मुनिराज तिन्ही लोकांमध्ये फिरता तुम्ही, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करता, तर आणि तुम्हाला जेवणाचा कसा मेळ लागेल,
कुठं तुम्हाला असं उपाशी फिरावं लागतं तर मी तुम्हाला एक फळ देते म्हणल्या. अमृत फळ, अमर फळ. आणि तुम्हाला भूक लागली की ती तुम्ही फळ खायचं, तुमची भूक शांत होईल. आणि ती फळ एक जशाला तसंच राहील, अमर राहील, ते खाल्लं तरी संपणार नाही. असं फळ दिलं अनुसयेनं नारद मुनीला. एवढा आनंद झाला नारद मुनीला, कारण भूक लागली की त्यांचा जेवणाचा मेळच लागत नव्हता आधी त्रिलोक्यामध्ये फिरत असताना. मग हे अमर फळ जेव्हा दिलं तेव्हा आनंदानं नाचू लागले नारद मुनी. आता माझी फिकीर मिटली जेवणाची म्हणून. आणि पळतच लक्ष्मी मातेकडे गेले. आणि लक्ष्मीला खूप अनुसयेचं महत्त्व सांगू लागले. एवढी अनुसयाचा महाल असा आहे, अनुसयाचा आश्रम असा आहे, अनुसया तिने लोकांमध्ये पतिव्रता आहे, तिच्यासारखी पतिव्रता अजून कुठंच नाही. असं म्हणल्यानंतर लक्ष्मीचा अहंकार दुखावला गेला. तिला वाटू लागला आमच्यापेक्षा श्रेष्ठ का ही अनुसया? कोण आहे ती? एक साधी ऋषीपत्नी, आणि आम्ही तर देवपत्नी आहात. आणि हीच आपल्याला जे आडवं येतं ते हीच आडवं येतं बघा, श्रेष्ठत्व, मी श्रेष्ठ आहे असं त्या लक्ष्मीला वाटलं. आणि नारद मुनी लक्ष्मीकडे जाऊनच थांबले नाही, पार्वतीकडेही गेले, सावित्रीकडेही गेले, ब्रह्माणीकडं. आणि तिघींच्या पुढीही अनुसयेची स्तुती करू लागले. खूप आनंद झाला होता. आणि ही स्तुती तिघींनाही रुचली नाही. आम्ही देवपत्नी आहोत, आम्ही एवढ्या श्रेष्ठ आहोत, आणि त्या अनुसयेचं सगळीकडं खूप म्हणजे कीर्ती पसरलेली आहे. म्हणून त्या तिघींनीही जी अनुसया पतिव्रता आहे, महापतिव्रता म्हणून सगळीकडंच भालभोल झालेला आहे. त्यांनी पुन्हा शोध घेऊन बघितला तर अनुसयेची कीर्ती अपाट सगळ्या भूमीवर पसरलेली होती. त्यांनी आपल्या आपल्या पतीला विनंती केलेली आहे, सांगितलेलं आहे, आमची एक मागणी आहे, त्याआधी तुम्ही मान्य करायची. आधी वचन घेतलं का तर पुन्हा ऐकणार नाहीत म्हणून. आणि तिघींनी तुम्ही अनुसयेकडं जाऊन तिचं जी पतिव्रत्य आहे ते भ्रष्ट करायचं असं सांगितलं. आणि तुम्ही जाऊन काय करायचं ते देव म्हणू लागले. भ्रष्ट करायचं म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं? आम्ही देव आहात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्हाला दुसरं काही नाही, फक्त तिला जेवण मागायचं, पण नग्न होऊन जेवण द्या असं मागायचं. आणि पतिव्रता धर्म स्त्री नग्न जर दुसऱ्याने बघितली तर तिचा पातिव्रत्य भ्रष्ट होता असं शास्त्र सांगतं. म्हणून हट्ट धरलेला आहे. नाही म्हणू लागले विष्णू महादेव, परंतु ऐकिलं नाही. आणि स्त्री हट्टामुळं ते अनुसयाच्या महालामध्ये गेले, जेवण मागितलं. आणि जेवण मागत असताना ह्यांची जी थांबा मी जेवण तयार करते असं अनुसया म्हणाली. तेव्हा ह्यांनी सांगितलेलं आहे जेवण तयार केल्यानंतर बसा जेवायला म्हणून आसनं टाकले. तेव्हा तिघही जेवायला बसले. पण त्यांनी सांगितलं आमची एक आट आहे, जेवायला वाढत असताना तुम्ही तुमच्या अंगावर वस्त्र नसावं आणि अशा अवस्थेत तुम्ही आम्हाला जेवायला वाढावं. ही आट बघितल्यानंतर पतिव्रता अनुसया होती, तिला धस केलं. पण तिच्या लक्षात आलं की माझ्या आश्रमामध्ये पापी लोक येऊ शकत नाहीत. ह्या आश्रमात त्यांना येता येत नाही. ही पापी नसणार आहेत, ही कुणीतरी तपस्वीच आहेत. आणि ह्यांनी अशी विचित्र मागणी केलेली आहे, तर ह्यांची मागणी मला पूर्ण करावी लागेल. म्हणून पतिव्रता होती. ज्या नारी पतिव्रता त्यांची देवावरी सत्ता, देवावर सत्ता असते त्यांची. देवाला सुद्धा बाळ करण्याची ताकद अशा ह्या पतिव्रतेमध्ये होती. आणि ह्या पतिव्रतेनं आपल्या पतीला बोलावलं, पतीचे पाय धुतले आणि ती तीर्थ घेतलं आणि ह्या तिघावर टाकलं. छोटे छोटे बाळ झाले 1-2 महिन्याचे आणि विवस्त्र होऊन स्तनपान करविलं. आणि तिथंच तिन्ही बाळ त्या पाळण्यामध्ये टाकले. 6 महिने उलटून गेले तरी ह्यांचे पती परतच येत नव्हते. आता काळजी वाटू लागली, आता काय करावं. एकमेकीला म्हणू लागले आपलं चुकलं का, कुठं गेले, कसलाच पत्ता नाही. ते अनुसयेच्या महालातच कसे जाऊन बसले.
म्हणून आता कुणाला विचारावं, कुणाला पत्ता ह्याचा माहिती असेल तर तिन्ही लोकांचा फिरणारे जी नारद मुनी त्यांना माहीत असेल. म्हणून नारद मुनीला एकत्र तिघीही आल्या. हे नारद मुनीला पाचारण केलं. पाचारण केलं ह्याचा अर्थ बोलावलं. बोलावलं म्हणजे आजच्या काळात फोन केला, तात्काळ पाचारण केलं आणि बोलावून घेतलं. आणि नारद मुनीला विचारलेलं आहे, आमचे पती कुठं आहेत? 6 महिने उलटून गेले तरी आले नाहीत. त्यावेळेस नारद मुनींनी विचारलं, तुम्ही कुठं पाठवलं तुमच्या पतीला? तिथंच असतील. त्यावेळेस नारद मुनींना सुद्धा माफी मागितलेली त्यांनी. नाही नारद मुनी, आम्हाला खरं सांगा, आमचे पती कुठं आहेत ते. आम्ही शरण जातो त्या अनुसयेला, पण आमच्या पतीला परत कर म्हणावं. तेव्हा नारद मुनींनी सांगितलं, अनुसयाच्या तिथंच राहिलेत तुमचे पती. आता तुमचे पती तुम्हाला काही मिळणार नाहीत आणि ते परत येतही नाहीत. अनुसयेने बंदीत टाकून दिले ते पती तुमचे. त्यावेळेस त्या अनुसयेच्या महालात जाऊन शरण गेल्या आणि आपल्या पतीची भिक्षा मागितली. ओळखून घ्या म्हणली अनुसया, कोणता आहे कुणाचा ती? आपले आपले. तुम्ही देवी आहात ना, तुमचे नवरे तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे. ओळखायला सुद्धा आलेले नाहीत. अनुसयेने ओळखून दिले. अशी महान अशी ही पतिव्रता अनुसया अत्री ऋषीची पत्नी आहे. आणि हिने या तिन्ही देवांना बाळ कसं केलं, हा कथाभाग थोडासा इथं आपण बघितला. तर नवऱ्याच्या भिक्षा मागितल्या असं सांगू लागलेले आहेत. ह्या तिन्ही देवींनी, लक्ष्मी, ब्रह्माणी आणि पार्वती, या तिन्हींनी भिक्षा मागून अनुसयेच्या घरी जाऊन भिक्षा मागून आपल्या नवऱ्याला परत मिळविलं. नवऱ्याची भिक्षा मागण्यास आल्या. कश्यपास 13 स्त्रिया होत्या. अनेक कथा आलेल्या आहेत बघा इथं. प्रत्येक शब्दामध्ये एक कथा आलेली, त्यांनी थोडक्यात सांगितले. कश्यप ऋषी जे होते ह्याला 13 बायका होत्या. कश्यप ऋषी म्हणजे हिरण्यक्ष ह्यांचे वडील कश्यप ऋषी. ह्यांना 13 बायका केल्या ह्यांनी. आणि 13 बायकापासून 13 प्रकारची संतान उत्पन्न झाली. मग नाग, पशु, पक्षी, दैत्य, दितीपासून दैत्य झाले. आणि अनेक दुसऱ्या जी 12 स्त्रिया होत्या, या 12 स्त्रियापासून 12 प्रकारची संतान उत्पन्न झाली. सृष्टी उत्पत्तीच्या वेळी कश्यपास 13 स्त्रिया होत्या व त्या सर्व सृष्टी कश्यपापासून झाली. इथं सांगितलं बघा पुढे, सर्व सृष्टी जी आहे ती कश्यपापासून झाली. वेगवेगळ्या पशु, पक्षी, नाग, प्राणी ह्या जाती कश्यपाच्या 13 स्त्रियापासून उत्पन्न झाल्या. त्याला संसाराच्या ठाई पुत्र संतती आहे, तोच ग्रस्त आश्रमी ब्रह्मचारी स्वर्गी त्यासच मान मिळतो. ज्यानं लग्न केलं आहे आणि जो ग्रस्त आश्रमी आहे त्याला स्वर्गामध्ये मान मिळतो, असं कोण सांगायले? पिपलायन मुनी. कुणाला सांगू लागलेले आहेत? पिपलायन जी आहेत ते उद्दालक ऋषीला, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र उद्दालक ऋषी ह्यांना सांगू लागलेले आहेत. का सांगू लागलेले आहेत? तर लग्न कर म्हणून समजून सांगू लागलेले आहेत. आपल्याला सुद्धा प्रपंचामध्ये एखादा मुलगा लग्न करायचा नाही म्हणला तर आपल्या परीनं कोणीतरी येऊन समजून सांगतं आणि त्याचं महत्त्व सांगतं. तसंच तू लग्न कर म्हणून हे समजून सांगू लागलेले आहेत. ग्रस्त आश्रमी ब्रह्मचारी स्वर्गी त्यासच मान मिळतो. जो ग्रस्त आश्रमी आहे, आपल्या धर्माचं पालन करतो, त्यालाच स्वर्गामध्ये मान मिळतो असं इथं सांगू लागलेले आहेत. आणि सर्व पितरावर त्याचाच मोठा उपकार होतो. पितर जे असतात आपल्या कुळातले, मृत्यू पंथाला गेलेले पितर, तर त्यांना पुढे आपल्या वंशातल्या लोकांनी सत्कर्म केलं तर त्यांना गती मिळते, त्यांची तृप्ती होते. आणि वंश जर खंडन झाला तर तुझे पितर कसे तृप्त होतील? कोण सत्कर्म करील? असं ते सांगू लागलेले आहेत. संतती वाचून वंश नष्ट होऊन त्या सर्व त्रिलोक्य शून्यवत होते.
जर संतानच नाही तर त्रिलोक्यात त्याला कुठंही मान नाही, शून्यवत होतं. पुत्रा वाचून या लोकी आणि परलोकी गती नाही. आपलं जे व्यवहार आहे, आपण जे सत्कर्म करतो, आपण जे कुळदैवताची पूजन करतो, आपण जे नित्य होम हवन करणारे बरेच लोक आहेत, हे जे आपलं नित्य नियम आहे तो आपला पुत्र पुढे चालवतो. म्हणून पुत्राशिवाय त्रिलोकी शून्य आहे असं इथं म्हटलेलं आहे. शून्य होते. पुत्रा वाचून या लोकी आणि परलोकी गती नाही. यासाठी तू गृहस्थ आश्रम कर, नाहीतर देव, पितर आणि अग्नी हे तुझी निंदा करतील. जर तुझं आयुष्य संपलं तर तुझ्या देवाची पूजा कोणी करणार नाही, तुझ्या पितरासाठी कोणी काहीच सत्कर्म करणार नाही. आणि अग्निहोत्री जे असतात ते रोज अग्नीमध्ये हवन टाकतात. देवाला देवांचं ते अन्न असतं, ती अग्नीचीही पूजा होणार नाही. काही ज्या लोकांमध्ये अग्निहोत्री नसतात किंवा अग्नीमध्ये हवन टाकत नाहीत, यज्ञ करत नाहीत, त्या लिंगायत धर्मामध्ये यज्ञ नाही असं सांगितलेलं आहे. मग त्यांनी अन्नदान करावं. अन्नदान म्हणजे यज्ञच आहे. तर अग्नी हे तुझी निंदा करतील. अशा प्रकारे तू लग्न कर, नाहीतर तुला कुठंच स्थान मिळणार नाही. तुला स्वर्ग लोकातही स्थान मिळणार नाही, तुझ्या पितराचाही उद्धार होणार नाही. आणि तुझी दैवताची सुद्धा, तुझे जे कुळदैवत आहेत तो पूजन करतो त्याचेही तुझ्यानंतर पूजन होणार नाही. म्हणून सगळेच तुझी निंदा करतील. तुझे जे पितर आहेत तेही निंदा करतील, तुझं कुळदैवतसुद्धा निंदा करेल आणि अग्निसुद्धा तुला शाप देईल. म्हणून तू काय कर, लग्न कर. अशा प्रकारे ह्या पिपलायन ऋषींनी उद्दालक ऋषीला समजून सांगितलेलं आहे. समजून सांगून पुन्हा पुढे काय झालं ते आपला वेळ झालेला आहे. तर राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे या मुखातून अयोग्यही शब्द सुटले असतील, जेवढी मला माहिती तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करते. जे योग्य शब्द सुटले ते गुरुमाऊलीचे, अयोग्य शब्द सुटले ते वाणीचा दोष. ह्याच्यामध्ये कुणाला काही माहीत असलं तर त्यांनीही सांगावं. सगळ्यांनाच माहिती असतं बघा, फक्त सांगता येत नाही, फक्त फुटत नाही बाहेर. नाही तर इथं आलेले साधक त्यांना माहिती असल्याशिवाय इथं येतच नाहीत. त्यांना माहिती आहेच काही ना काही. म्हणून सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.